वरळी बीड चाळीचा पुनर्विकास मार्च महिन्यात वरळी बीड चाळीच्या डी आणि ई विंग मधील 550 कुटुंबांना नवीन घराचा ताबा मिळणार आहे। सध्या हे कुटुंब श्रीनिवास आणि सेंचुरी मिलच्या संक्रमण शिबिरात राहत आहेत। नागपूर गोवा महामार्ग राज्यात नागपूर गोवा महामार्गासाठी भूसंपादनाच्या हालचाली वेगाने सुरू आहेत। मात्र मुंबई गोवा महामार्गाचं शुल्ककास्ट कायम आहे। पनवेल ते इंदापूर टप्प्याचं काम आता 2 टप्प्यांमध्ये पूर्ण होईल आणि त्यासाठी 31 डिसेंबर 2025 ही हेडलाईन निश्चित करण्यात आली आहे। मुंबई रेल्वे लिफ्ट योजना मुंबई रेल्वे विकास महामंडळाने 2027 पर्यंत मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील उपनगरीय स्थानकावर 119 लिफ्ट आणि 118 एक्सलेटर बसवण्याची योजना आखली आहे। त्यामुळे वृद्ध, अपंग आणि गरोदर महिलांसाठी प्रवास सुखाचा होणार आहे। औषधांचा पुरवठा सुरू पालिकेच्या रुग्णालयांना औषधांचा पुरवठा पुन्हा सुरळीतपणे सुरू झालाय। 150 कंत्राटदारांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर औषधाचा पुरवठा सुरू झाला आहे। नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाने इगतपुरी दरम्यान द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतलाय। हा महामार्ग 85 किमी लांबीचा असेल। बीआरओ मध्ये भरती नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी एक नवीन भरती आहे। 10वी पास विद्यार्थी कुक, वेटर आणि मिस्त्री या पदावर अर्ज करू शकतात। ओला, उबेर, रॅपिडो नियमावली परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे की ओला, उबेर, रॅपिडो यासारख्या खाजगी वाहतूक पुरवठादारांना एकच नियमावली आणण्यात यावी। पुणे शहरासाठी 2000 कोटीची मागणी पुणे शहर काँग्रेस कमिटीने अजित पवारांकडे 2000 कोटीची तरतूद मागणी केली आहे। या निधीतून प्रलंबित योजना आणि विकास कामांसाठी पैसे मिळणार आहेत। आर्मी डे पथसंचलन पुण्यातील खडकी इथल्या भारतीय सैन्य दलाच्या परेड ग्राउंडवर आज आर्मी डे निमित्त पथसंचलन होणार आहे। या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित राहणार आहेत। पुणे म्हाडा घरांच्या लॉटरीसाठी 28 जानेवारीला लॉटरी काढली जाणार आहे। 3662 घरांसाठी 93662 अर्ज प्राप्त झाले आहेत। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज YouTube चॅनल सबस्क्राइब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazanews.com या वेबसाईटला भेट द्या।